रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 1 BHKचा फ्लॅट आहे, जो कोलशेत रोडला अनयूज अनटच फ्लॅट आहे. फक्त हे जे मंडळी आहेत पूजासाठी आले, पूजासाठी राहून 2 दिवस राहिले आणि त्याच्यानंतर हा फ्लॅट पूर्णपणे बंद असणार आहे. खरं तसं जर बघितलं तर ह्या फ्लॅटमध्ये आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, टॉप लेवलच्या ॲम्युनिटीज बाकी तुम्हाला नक्की मिळतील. आणि त्याच पद्धतीचा हा जवळजवळ 440 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे, जो नवा कोरा अनयूज अनटच असणार आहे. आणि जर हा फ्लॅट तुम्ही बघितलं तर सगळ्यात चांगली डील पण चांगली आहे, कारण डील चांगली असण्यापाठीमागं एक कारण आहे की हा जो फ्लॅट आहे आत्ता ताबा घेऊन इमिडिएटली सेल करण्यासाठी उपलब्ध आहे. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला बाकी तुमचं हे साऊथ वेस्ट फेसिंगचं घर असणार आहे. हे एक घर आहे, इथे एक घर आहे, 2 झाले. त्याच्यानंतर जर पुढे आपण आलो तर पुढ्यानंतर तुम्हाला तिकडे पण जर बघितलं 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं, टोटल 6 घरं तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. आणि जर लिफ्ट बघितलं तर 1, 2 आणि 3 टोटल तुम्हाला 3 लिफ्ट ह्या घरामध्ये नक्की मिळतील. अशा पद्धतीचा फ्लॅट आहे. जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला हे 2 घरांसाठी असणारी एवढी जागा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये आतमध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेला तुम्हाला खरं तसं बघितलं तर जवळजवळ 2 AC सुद्धा ह्या घरामध्ये दिल्या गेलेल्या असणार आहेत. फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा एक हॉल आहे. आणि जर तुम्ही समोर बघितलं तर मग मात्र तुम्हाला समोर तुमच्या खिडकीमधनं बाकी बिल्डिंग ही दिसणार आहे, म्हणजे इंटरनल बिल्डिंगचाच तुमचा असणारा व्ह्यू बाकी आहे. ह्या फ्लॅटमध्ये एक चांगली गोष्ट काय आहे की याच्यात बिल्डिंग मेंटेनन्स एरिया किंवा जे फेडरेशनचा मेंटेनन्स एरिया 5 वर्षाचा ऑलरेडी पे केलेला आहे, त्याच्यामुळे तो तसाचे तसा तुम्हाला सगळ्याचे सगळा वापरायला मिळणार आहे. नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅटही मिळेल, म्हणजे जसं काय तुम्ही बिल्डरकडनंच फ्लॅट घेताय, पण 2 दिवस फक्त हा फ्लॅट फक्त वापरलेला आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कॉमन वॉशरूम तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. आणि त्याच्या जस्ट जर आपण अपोजिटला आलो तर इथे बाकी तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे तुम्ही इथे फ्रीज ठेवू शकता. ह्या साईडला तुम्हाला सगळं किचन आहे. किचनच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे बाकी तुम्हाला एक कपडे वाळत घालण्यासाठी किंवा वॉशिंग मशीनसाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा ड्राय बाल्कनी दिली गेलेली असणार आहे. ह्या फ्लॅटमध्ये FCAMची जी अमाऊंट आहे ती पेड केलेली आहे, BCAMची अमाऊंट पेड केलेली आहे. तुम्हाला ह्याच्यात तसं जर बघितलं तर हे सगळे पैसे पे केलेले आणि ते सगळं आपल्याला वापरायला बाकी नक्की मिळेल. नंतर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे मिळणार आहे. हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे. आणि नंतर जर आपण हे डक्ट एरिया ओपन केला तर इथे बाकी तुमच्या ज्या AC वगैरे ज्या लागलेल्या आहेत त्या बाहेरच्या साईडला तुम्हाला लागलेल्या इकडनं मिळतील, जेणेकरून तुमच्या घरामध्ये त्या गोष्टींची अडचण मात्र नक्की होणार नाही आहे. नंतर जर आपण इकडे आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक बेडरूम आहे. हे मंडळींनी तात्पुरतं 2 दिवसासाठी हे सगळं आणलं होतं, त्याच्यानंतर ते सगळं घेऊन जातील, पण कारण पूजानंतर त्यांनी 2 दिवस थांबायचं ठरवलेलं होतं. तर हा अशा पद्धतीचं तुम्हाला इथे एक बेडरूम मिळतो. आणि बेडरूमच्या ह्या साईडनं जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला इथे हे जी बिल्डिंग आहे इंटरनल, ती बिल्डिंगचा व्ह्यू तुम्हाला ह्या मिळाले. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आता हा विकण्याचा विचार केला ताबा घेतल्यानंतर, कारण की त्यांना ह्याच्याहीपेक्षा मोठं घर हवं आहे, त्याच्यासाठी ते विकणार आहेत. तात्पुरते त्यांनी पैसे टाकले होते, पैसे टाकून आता त्यांना बाहेर पडायचं इथनं. तर ह्यांनी जी किंमत ठेवलेली आहे इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, FCAM, BCAM ह्या सगळ्या गोष्टींचा जरी सारासार विचार केला तर 77 लाख रुपीज थोडंसं निगोशिएबल असणारा हा फ्लॅट बाकी तुम्हाला नक्की मिळणार आहे. बिल्डरची ट्रान्सफर वगैरे काय नसणार आहे, 12,500 रुपये बिल्डरची ट्रान्सफर असेल, ह्याच्यापेक्षा जास्त मात्र नसणार. सगळ्यात चांगली डील आहे, कारण की ह्याच्यामध्ये सगळे पैसे पे केलेले नवा अनयूज अनटच हा फ्लॅट तुम्हाला मिळेल. कोलशेत रोडलाच हा लोकेशनला असणारा फ्लॅट हा 1 BHK बाकी तुम्हाला मिळेल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम असतो. मला असं वाटतं तुम्ही सगळे बघत राहा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि शेअर आणि कमेंट्स पण करत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.